निवडणूक निकालानंतर आज एकत्रित बैठक घेतल्याची माहिती शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। मर्यादित साधन सामग्री असतानाही शिवसेनेनं चांगलं काम केल्याचा दावा त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। पंचायत समिती सत्ता स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावेल असंही ते म्हणाले। पाठिंबा मिळाल्यास तो स्वीकारू, मात्र कोणालाही अधिकृत पाठिंबा देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। दानवे यांनी ही भूमिका मांडली आहे, तर भाजप आणि शिंदे गटाकडून पाठिंबा मिळाल्यास तो स्वीकारणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। मात्र वैयक्तिक स्तरावर कोणी पाठिंबा दिल्यास विचार केला जाईल असं देखील ते म्हणाले। आज निवडणूक निकाल लागल्यानंतर पहिल्यांदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांची एकत्रित बैठक बोलावलेली आहे। कारण रिझल्ट लागल्यानंतर एक 2-4 दिवस उत्साहाचं वातावरण असतं, सदस्यांना आपापल्या मतदारसंघात आभार मानावं लागतं। या हेतून मुद्दाम होऊन एक 4-5 दिवसाचा गॅप आम्ही घेतलेला आहे। निश्चित शिवसेनेनं साधनाच्या तोकडे साधनं असतानाही शिवसेनेनं तसं पाहायला गेलं तर चांगल्या जागा जिंकलेल्या असं आम्ही मानतो। एक आमचे चांगले अनुभवी संघटनात्मक पातळीवर सक्षम काम करणारे लोकप्रतिनिधी सिल्लोड वगळलं तर सगळ्या तालुक्यात आम्हाला प्रतिनिधित्व मिळालेलं आहे। सिल्लोडमध्ये आम्ही थोडं कमी पडलेलो आहे हे कबूल केलं पाहिजे, परंतु उर्वरित 8ही तालुक्यात शिवसेनेला चांगलं प्रतिनिधित्व मिळालेलं आहे। आणि आता तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची सगळी स्थिती जर बघितली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्वाची भूमिका राहणार आहे। निश्चित समोर काय काय होतं याचा अंदाज आम्ही घेतोय, परंतु आम्हाला कोणी पाठिंबा दिला तर तो पाठिंबा घ्यायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो। तो पाठिंबा विकासासाठी असावा, परंतु आम्ही कोणाला पाठिंबा बिलकुल देणार नाही। परंतु राजकीय परिस्थिती काय काय उद्भवती, भारतीय जनता पार्टी असो शिंदे गट असो, हे काही फार एक संघ आहे अशातला काही भाग नाही। सगळ्यांनाच महत्वाकांक्षा आहे, प्रत्येक मतदारसंघातल्या माणसाला महत्वाकांक्षा आहे। भारतीय जनता पार्टीचे तर एक सार्वजनिक बांधकाम विभागात असलेले चीफ इंजिनियरच त्यांचा पुतण्या अध्यक्ष व्हावा म्हणून प्रयत्नाला लागलेले काही जणांना फोन सुद्धा त्यांचे आलेले आहे। राजकीय लोकांचे फोन येतात मी समजू शकतो, पण पीडब्ल्यूडीचे चीफ इंजिनियर सुद्धा अशा पद्धतीने प्रयत्न करतात हे नवीनच आहे। मला असं वाटतं त्यांनी नोकरी सोडून जर पक्ष जॉईन केला तर बरं होईल, परंतु याच्यावर पूर्णपणे नजर ठेवून शिवसेना आहे एवढं 100% सांगतो। शिंदे गटात तसंच आलेलं आहे आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीचा विचार करून शिवसेना या जिल्हा परिषद निवडणुकीत अतिशय निर्णायकी भूमिकेत राहील एवढं मी तुम्हाला 100% सांगतो। पाठिंबा दिला तर पुढे चर्चा झाली, पुढे ऑफर दिली आहे, काहीतरी बोलतोय कारण भाजप आणि त्या शिंदे गटात काही अर्थ निघत नाही। हे आता बोलण्याला काही अर्थ नाही। आमच्या सदस्यांना कोणाकोणाचे फोन आले हे मलाही सदस्यांनी सांगितलेलं आहे। आम्ही तरी आमच्याकडून कोणालाही फोन केलेला नाही, परंतु याच्यातून एक जाणवलं की शिंदे गटामध्ये असो की भाजपामध्ये जिल्हा परिषदेचे पद मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा जीवघेणी सुद्धा ठरू शकते। तुला नेन मला नेन दुसऱ्याला दे अशा प्रकारची स्थिती सुद्धा होऊ शकते। पण शिवसेनेची जी संख्या आहे ही अतिशय निर्णायक आहे। बाकीचे भाजप आणि शिंदे गट सोडून उरलेली संख्या तेवढी निर्णायक ठरत नाही, पण शिवसेना या सगळ्यांना एकत्र करून आणि याच्यातल्या काही मंडळींना एकत्र करून शिवसेना सुद्धा सत्तेवर येऊ शकते। त्यात ते अवघड काम थोडी आहे। पाठिंबा दिला घ्यायचं गरजच नाही काही, त्याच्यात बरेच लोक निवडून आलेली जी संख्या मोठी आहे। त्याच्यामुळं याच्यामध्ये राजकीय कारणाने काही लोक शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतात अशा प्रकारची स्थिती मला असं वाटतं त्या स्थितीची आम्ही वाट बघतो। त्यांच्याकडे संख्याबळ मोठा आहे, तुम्हाला पाठिंबा त्यांच्याकडे संख्याबळ त्यांनी डिक्लेअर करावं की आमच्याकडे संख्याबळ आमचा अध्यक्ष होणार आहे, डिक्लेअर करावं कोणत्या तरी एका पक्षाने। माझं त्यांना आव्हान आहे, भारतीय जनता पार्टी असो किंवा शिंदे गट असो की यांनी फक्त जाहीर करून दाखवा की आमचा अध्यक्ष होणार आहे। तुमचा अध्यक्ष असं नाही।
कोणाचाही कसं घेऊ, कोणाचाही घेणार नाही. कोणी व्यक्तिगतरित्या पाठिंबा दिला तर ते घेऊ, पक्ष म्हणून नाही घेणार आम्ही. म्हणजे भाजप आणि शिंदे गट या दोघांचा पक्ष म्हणून पाठिंबा आम्ही घेणार नाही. परंतु कोणी व्यक्तिगतरित्या मदत केली तर ते घेऊ.